देवा. मुनिवर. प्रणाम देवा. क्षमा असावी देवा, मी आपल्या साधनेत व्यत्यय आणला. नाही मुनिवर, तुम्ही या इथे आलात ह्याचा अर्थ निश्चितच काहीतरी महत्वाचे कार्य असणार. नारायण नारायण. देवा, आपल्यापासून कुठली गोष्ट लपून राहिली आहे? मी आपले दर्शन घेण्यासाठी इथे आलो होतोच, परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर काही केल्या मिळत नाही, म्हणून आपली भेट घ्यावी असे मला वाटले. मुनिवर, म्हाळसा गड सोडून एकांतात गेली आहे ही वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि म्हणूनच त्या संदर्भात विचारणा करण्यासाठी तुम्ही आला आहात. नारायण नारायण. खरे आहे देवा, एकीकडे श्री म्हाळसा देवींनी अशी घोषणा केली आहे की एका मासात त्या सत्य शोधून काढतील आणि ते सर्वांना सांगतील, आणि दुसरीकडे श्री म्हाळसा देवी एकांतात गेल्या आहेत. याचा अर्थ असा की त्या जेव्हा एकांतातून बाहेर येतील तेव्हा नक्कीच त्यांना काहीतरी कळलेले असेल. अर्थातच म्हाळसा एकांतात गेली आहे ते स्वतःला शोधण्यासाठी, आणि ह्याचेच तिला सहाय्य होणार आहे सत्य काय आहे हे कळण्यासाठी. म्हणजे त्यांना सगळे सत्य कळणार का देवा? कदाचित सारं काही कळेलही, परंतु मुनिवर, त्याचबरोबर बानूला देखील सर्व काही कळायला हवं. परंतु तसं काही साध्य होताना मात्र दिसत नाही. श्री म्हाळसा देवींना त्याच पार्वती देवी आहेत हे कळल्यानंतर बानू म्हणजेच जयाद्री आहे हेही त्यांना कळेल. होय, आणि त्यानंतर ती बानूला जवळ करेल ह्यात काहीच शंका नाही, कारण जयाद्री ही तिची प्रिय सखी आहे. नारायण नारायण. सत्य आहे देवा. परंतु मुनिवर, मला नाही वाटत की तुम्हाला हा प्रश्न पडला आहे, कारण हे घडणं हे तर स्वाभाविक आहे. नारायण नारायण. होय देवा, मला असा प्रश्न पडला आहे की श्री म्हाळसा देवींना सत्य कळल्यानंतर त्यांचा बानूकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा होणार, परंतु त्यावेळी जर बानूला काहीच कळले नाही तर? म्हणजे बानूला हे कळलेच नाही की ती कोण आहे, तर काय होणार देवा? आपण श्री म्हाळसा देवींबरोबर बानूला इथेच सोडून कैलासात निघून जाणार? आपले अवतार कार्य संपल्यावर बानूचे काय होणार देवा? मुनिवर, पुढे काय होणार आहे हे येणारा काळच ठरवेल. तुम्ही हाता असं कशा पायी बसला आहे? ती तो का आलीस? आले म्या, पर तुमचं ध्यान कुठं आहे कुणाच ठाव? ये बानू कुठं आहे? आज माय संग बोलते ती. पर तुम्ही असं तोंड पाडून कशा पायी बसला आहे? ती आता तुला जणू काही ठावच नाही काय झालंय ती, आणि मलाच विचार असा कशाला बसलाय तोंड पाडून? काय रे रंगा, काय आरडा ओरडा चाललाय रे? काय नाही, ते आपलं असंच. जेवणाचं बघा झालं आहे समज. रंग्या, काही ठाव पडलं खरं काय झालं आहे ते? म्हाळसा देवी कुठं गेले आहे ते कळलं का? नाही, म्हणजे अजून तरी कुणाला काही कळलं नाही. माझी देवांसंग भेट झाली असती तर मी त्यासनीच विचारलं असतं. आता गडावर जाता येत नाही म्हणल्यावर देवांची माझी भेट कशी होणार? देवा, जेजुरीकडे असे काय पाहत आहात? माधवा,
जेजुरी किती विलोभनीय दिसते आहे. मी आणि म्हाळसा अनेक वेळा इथे उभे राहून बोलायचो. कैलासातून जसे मानस सरोवराचे दृश्य आहे तसंच काहीसं हे दृश्य आहे. आत्ता श्री म्हाळसा देवी एकांतात असतील. होय. मी एक सुचवू? बोला माधवा. आपण श्री म्हाळसा देवींची भेट घ्यावी. तिला नाही आवडणार ते माधवा. इतकी शुभ घटना घडते आहे, त्यांना सहाय्य करायला हवे. परंतु माधवा, म्हाळसेने सांगितलं आहे की तिला सहाय्य नकोय. तेव्हा आपण श्री म्हाळसा देवींचे गुरु आहात. शिष्याला आवश्यकता असेल तेव्हा त्याला मार्गदर्शन करायला हवे. माधवा, मग मी काय करावे असं तुम्हाला वाटते? आपण रूप बदलून श्री म्हाळसा देवींची भेट घ्यावी आणि त्यांना साधनेच्या उंचीवर जाण्यास सहाय्य करावे. येत्या 1 मासात मी सत्य काय आहे ते समजून घेईन आणि माझे मूळ स्वरूप काय आहे हे सर्वांना सांगेन. आणि ह्यावेळी कोणाचेही सहाय्य न घेता मी हे कार्य पार पाडणार आहे. माधवा, आपण म्हणता आहात ते अगदी योग्य आहे. म्हाळसा माझ्याकडे केवळ एक आराध्य आणि पती म्हणून पाहत आहे, परंतु गुरु म्हणून माझे सुद्धा काहीतरी दायित्व आहेच. बानूच्या बाबतीत दिव्य घडावे असा आपला प्रयत्न होता, तो अजूनही आहे. बाणाईला सहाय्य करावे असे मी श्री नारद मुनींना सांगतो. तिच्या बाबतीतही शुभ घटना घडणार असेल तर ती घडू द्यावी. एकाच वेळी दोघींना सत्य समजणे हे अवघड आहे, परंतु प्रयत्न तर करायलाच हवा. माधवा, आपण मुनिवरांना सांगा मी म्हाळसेला भेटतो. परंतु माधवा, जेव्हा मी इथे नसेन तेव्हा सर्व दायित्व आपल्यावर असेल. मी आहे देवा. मग मी देखील निश्चिंत होऊन जाईन, कारण मला देखील म्हाळसेला साधना करताना पाहण्याची इच्छा आहे. श्री गणेश, तुम्ही तुमच्या कक्षात गेला नाही? माता नाही म्हणून मला निद्रा येत नाही. हो, परंतु आता हे काही दिवसच. मला तर असं वाटतं की आता निघावं आणि मातेकडे जावं. परंतु तुम्ही असं काही करणार नाही हे मला ठाऊक आहे, कारण हे किती महत्वाचं आहे हे तुम्ही जाणता. मला ठाऊक आहे की तुम्हालाही विष्णू लोकात जायचं आहे. माता परत आल्यावर मी जाऊ शकाल. हो, मी इथे आले होते ते काही दिवसांसाठी. श्री खंडेराय आणि म्हाळसा यांच्या विवाहाचं निमित्त होतं. परंतु इतके दिवस इथे थांबावं लागेल असं वाटलं नव्हतं. हो, मला ठाऊक आहे. परंतु एक मात्र आहे, आता ह्या परिस्थितीत तुम्हालाच पुढाकार घ्यायला हवा. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे. गोष्ट? कोणाची? अपर्णा देवींची. अपर्णा देवी? होय. क्षणभर मला असं वाटलं की मलाच कोणीतरी हाक मारली आहे.